भिवंडीमध्ये घरगुती गॅसचा गैरवापर आणि काळा बाजार रोखण्यासाठी शिधा वाटप विभागाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली आहे। वळपाडा परिसरात करण्यात आलेल्या कारवाईबाबत तब्बल 84 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत। या कारवाई दरम्यान 3 टेम्पोही जप्त करण्यात आलेत। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठवून ठेवलेले आढळले। या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आले। पुढील चौकशी सुरू आहे। ही कारवाई आमचे जे परिमंडळाचे उपनियंत्रक आहे माननीय प्रशांत काळे साहेब यांनी एक भरारी पथक स्थापन केलं। त्या भरारी पथकामध्ये असं आहे की जे सिलेंडर सध्या आपण जे बघतोय टीव्हीवरती की युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे सिलेंडरचा काळा बाजार वगैरे चालू आहे। तर या संदर्भात त्यांनी एक भरारी पथक स्थापन केलंय आणि त्या भरारी पथकाच्या कारवाईमध्ये आम्हाला एक टीप भेटली की भिवंडीचे वडखळ जो वर्धमान टावर जे आहे या ठिकाणी सिलेंडरची काळाबाजारी होते म्हणून। तर आम्ही इथे आमच्या टीमसह आणि इथले शिधावाटप अधिकारी यांच्या समवेत इथे धाड मारली। तर या ठिकाणी आम्हाला हे टेम्पो आढळून आला आणि जेव्हा आम्ही टेम्पोची चौकशी केली, या टेम्पोमध्ये बऱ्याच म्हणजे बीपीसीएल कंपनी, एचपीसीएल आणि गो गॅस आणि गॅस वन अशा विविध कंपन्यांचे सिलेंडर भरलेले आढळले। आणि हे सिलेंडर जो आरोपी आहे हे लोकांना चढ्या भावाने दराने विकतात। त्याच्याकरता आम्ही याच्यावर धाड मारलेली। किती गॅस पकडले का? या टेम्पोमध्ये सद्यस्थिती जेव्हा आम्ही चौकशी केली याच्यामध्ये 84 सिलेंडर आम्हाला आढळून आले। याच्यामध्ये कमर्शियल सिलेंडर आणि घरगुती वापराचे सिलेंडर असे दोन्ही मिळून आहेत आणि 5 किलोचे सिलेंडर असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे सिलेंडर याच्यामध्ये आहेत। किती टेम्पो? याच्यामध्ये 3 टेम्पो आहेत। हा एक टेम्पो आहे आणि या मालकाचा जो गाळा आहे तो मेन रोडला आहे आणि तिथे 2 टेम्पो आहेत ते बंद स्थितीमध्ये म्हणजे सडलेल्या स्थितीमध्ये आणि त्याच्यामध्ये तो अनधिकृतपणे त्याच्यामध्ये तो साठवणूक करतो। असे एकूण किती आहे? 3 टेम्पो आहे आणि 3 टेम्पोमध्ये एकूण 84 सिलेंडर आहेत। रत्नागिरीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हॉटेल व्यावसायिकांसोबत महत्त्वाची बैठक घेतली। जिल्हा परिषदेमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ही बैठक घेण्यात आली। या बैठकीला गॅस एजन्सीचे विविध पदाधिकारी उपस्थित आहेत। तसंच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शहरातील हॉटेल व्यावसायिक या बैठकीला हजर आहेत। गॅस पुरवठा आणि व्यावसायिक व्यापारासंबंधित विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती मिळते। सिंधुदुर्गातील कुडाळ इथं आज महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचं राज्यव्यापी अधिवेशन पार पडले। या अधिवेशनाला शिवसेना नेते माजी मंत्री सुभाष देसाई, अनिल परब, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, महेश सावंत तसंच माजी आमदार वैभव नाईक उपस्थित होते। मात्र अधिवेशन सुरू असताना आणि प्रमुख नेत्यांची भाषणं सुरू असतानाच संघटनेचे काही कर्मचारी जवळच्या वाईन शॉपमध्ये मद्यपान करताना दिसून आले। एकीकडे अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा सुरू असताना काही कर्मचारी अधिवेशन सोडून मद्यपान करत असल्याचं दिसून आलंय। दरम्यान या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया विचारली असता माजी मंत्री सुभाष देसाई यांनी अशा घटना कुठेही घडू शकतात, काही जण बाहेर गेले असतील असं सांगत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय। काहीतरी चुकीचं बोलू नका। मी इथे स्वतः उपस्थित होतो। पहिल्या वेळेपासून शेवटपर्यंत माझं भाषण शेवट झालेलं। संपूर्ण सभा मंडप हा पूर्ण भरलेला होता, कुठेही जागा रिकामी नव्हती। आता 3-3, 4-4 तास एखादा कार्यक्रम चालत असेल तर नैसर्गिक काही गरजा असतात, त्यासाठी कोणी जाऊन आलं तर हे शक्य असतं आणि ते सगळीकडे होत असतं। परंतु सभा ही शेवटपर्यंत यशस्वीपणे सगळ्यांनी पार पाडलेली आहे। मी कानाकोपऱ्यातून आलेल्या ह्या सदस्यांना धन्यवाद देतो। धुळे महानगरपालिकेचे पहिले माजी महापौर भगवान बापूजी कर्नलकाळ यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। राजीनाम्यानंतर त्यांनी लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे। कर्नकाळ यांनी पक्ष नेतृत्वाबाबत कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट करत सर्वसामान्य जनतेसाठी अधिक प्रभावीपणे विकास कामं करता यावीत या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय। तसंच गेल्या 10 वर्षांच्या राजकीय प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी उद्धव ठाकरे यांची माफी मागितली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेतल्याचंही कर्नकाळ यांनी सांगितलंय। त्यांच्या निर्णयामुळे धुळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे। शिवसेनेचा पहिला महापौर आणि आता शिवसेनेचा सहसंपर्क प्रमुख आहे धुळे जिल्ह्याचा। 12 मार्चला मी शिवसेना सक्रिय सदस्य आणि सहसंपर्क प्रमुखाचा राजीनामा दिला आहे। 10 वर्ष मी 2016 ते 2026 10 वर्ष काम केलं। पण मला असं वाटतंय की आता आपल्याला जर काही अजून परत जनतेसाठी काही नवीन करायचं आहे, नवीन घडवायचं, नवीन इतिहास करायचा आहे, दीनदुबळ्यांसाठी, गरजूंसाठी जर काही काम करायचं आहे तर आपल्याला शिंदे साहेबांकडे गेलं पाहिजे। म्हणून मी शिंदे साहेबांना काल भेटलो नंदनवन बंगल्यामध्ये, तुमच्या शासकीय आणि अधिकृत बंगल्यामध्ये त्यांना भेटलो। त्यांनी मला
5-6 दिवसाची प्रवेशाची तशी खाली आदेश दिले त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना की भगवान करंग आपल्याकडे येत आहे, त्यांना माझी तारीख 4-5 दिवसात कळवा आणि तो प्रवेश मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या हात बळकट करण्यासाठी मी धुळे जिल्ह्यातनं एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या याच्यामध्ये प्रवेश करतो. बापूजी, उद्धव ठाकरे पदावर मला ते जे त्यांनी समजा आमदारकी नाही दिली, जिल्हा प्रमुख नाही दिलं, त्यांना असं वाटत असेल नेतृत्वाला की त्याला एक मनुष्य नाही दिलं नसं काय, आपलं त्यांच्यावर काही राग नाही आहे. ते 10 वर्ष त्यांच्यामध्ये होतो, आपण शिवसेनेची स्तुती केली आहे, भाजपमध्ये बी होतो पूर्वी त्यांची स्तुती केली आहे, तर आपल्याला काही आगपाखड करायचं नाही. सायलेंटमध्ये आपण शिवसेनेचा त्याग केलेला आहे. माझं पत्र बी दोन ओळीचं आहे. उलट मी इथे बी सांगितलं आहे की माझ्याकडनं काही चूक झाली असल्यास उद्धव साहेब मला माफ करा, माफी मागा, हे जाहीर केलेलं आहे. काही आपल्याला त्यांच्याबद्दल काही राग दोष नाही. अमरावती जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक गर्दी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केलंय. जिल्ह्यात गॅस सिलेंडरचे नियमित वितरण एकूण 15,794 इतकं असून शहरासह संपूर्ण जिल्ह्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग बुकिंग करू नये किंवा गॅस वितरकांकडे जाऊन गर्दी करू नये असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. गॅस एजन्सी तसंच IOCL आणि BPCL या कंपन्यांची ऑनलाईन बुकिंग प्रणाली सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घरी बसूनच ऑनलाईन पद्धतीनं गॅस सिलेंडरची बुकिंग करावी असंही प्रशासनानं सांगितलंय. शासनाच्या नियमानुसार 2 गॅस सिलेंडरच्या बुकिंगमध्ये 25 दिवसांचं अंतर ठेवणं बंधनकारक आहे. जिल्ह्यात सर्वत्र गॅसचा पुरवठा नियमित सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनावर विश्वास ठेवावा असं आवाहन येरेकर यांनी केलंय. मी आशिष येरेकर, जिल्हाधिकारी अमरावती. आपणास जिल्ह्यामधील असलेल्या गॅस पुरवठ्याच्या परिस्थितीबद्दल आज माहिती देऊ इच्छितो. अमरावती जिल्ह्यामध्ये गॅसचं नियमित जे वितरण आहे गॅस सिलेंडर्सचं ते एकूण 15,794 एवढे वितरण आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या एक पुरेसा जो गॅस सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की कुठल्याही पद्धतीची जी पॅनिक बुकिंग जी सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामुळे जो आपले जे वितरक आहेत त्यांच्या वितरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर जे कस्टमरच्या रांगा लागलेल्या आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पण या सर्व कस्टमरलासुद्धा, सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की जे गॅस एजन्सीजनी आणि जे आपल्या IOCL, BPCL या संस्थांनी जे ऑनलाईन सिस्टीम आपली बुकिंगची केलेली आहे ती सिस्टीम आता अतिशय सुरळीतपणे चालू झालेली आहे. त्यामुळं आपण आपल्या घरी बसूनच हा सर्व बुकिंग त्या ठिकाणी गॅस सिलेंडरची करावी व कुठल्याही परिस्थितीत आपण वितरकांकडे त्या ठिकाणी गर्दी करू नये. शासनाने जो नियम आता घालून दिलेला आहे की 2 गॅस सिलेंडर बुक करण्यामध्ये एक 25 दिवसांचं अंतर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे, ही एवढाच एक निर्बंध आहे तो या आपल्या सर्व घरगुती गॅस सिलेंडर धारकांना पाळायचा आहे. पण आपल्या जिल्ह्यामध्ये आणि इतरही सर्वत्र सिलेंडरचा जो पुरवठा आहे तो अतिशय सुरळीत आहे. तर कोणीही कुठेही पॅनिक न होता, घाबरून न जाता जास्तीत जास्त होर्डिंग करण्याचा जो प्रयत्न आहे तो करू नये व प्रशासनाला या ठिकाणी साथ द्यावी. डोमेस्टिक गॅस संदर्भात कुठल्याही प्रकारची आपल्या जिल्ह्यामध्ये काहीही तक्रार नाही आहे. आत्ताच आम्ही सर्व गॅस एजन्सी धारकांची सुद्धा बैठक घेतली. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे काम चालू आहे. व्यावसायिक जे गॅस सिलेंडर्स आहेत त्याच्याबद्दल शासनाने काही निर्बंध आणलेले आहेत, त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही व्यावसायिकांना वेळोवेळी माहिती देत राहू. पण जे डोमेस्टिक इस्टॅब्लिशमेंट आहेत त्याच्याबद्दल कुठेही काहीही अडचण नाही. कुठल्याही गृहिणीला, कुठल्याही नागरिकाला आपल्या घरगुती गॅस सिलेंडरबद्दल कुठलीही शंका मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही. मी पुन्हा एकदा आवाहन करतो की जिल्ह्यामध्ये आपला जो गॅस सिलेंडरचा पुरवठा आहे तो अतिशय सुरळीत आहे. तर कोणीही गॅस वितरकांकडे गर्दी करू नये. घर बसल्या तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडरची बुकिंग करावी व तुमचा जसा नंबर येईल तसं गॅस एजन्सीजनी आम्हाला कमिटमेंट दिलेली आहे, आम्हाला विश्वास दिलेला आहे की प्रत्येक गॅस सिलेंडर ते घरपोच त्या ठिकाणी करणार, तुम्हाला पोचवणार आहेत. त्यामुळं तुम्हीसुद्धा या आव्हानाचा त्या ठिकाणी आम्हाला मदत करावी व कुठल्याही पद्धतीचं पॅनिक सिच्युएशन क्रिएट होणार नाही याची काळजी घ्यावी. सोबतच प्रशासन जो काही गॅस सिलेंडरचा काळा बाजार आहे किंवा गॅस सिलेंडर काही ठिकाणी होर्डिंग करण्याच्या जे तक्रारी आम्हाला प्राप्त होत आहेत किंवा घरगुती गॅस सिलेंडर हा व्यावसायिक ठिकाणी वापरण्याच्या ज्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत आहेत त्याच्यावर आम्ही अतिशय कठोर पावले उचलत आहेत. तर अशाही पद्धतीची कोणी गैरकानूनी कारवाई किंवा काम त्या ठिकाणी करू नये व प्रशासनाला साथ द्यावी असं मी आवाहन करतो.
T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणरायाचं दर्शन घेतलंय. यावेळी त्यांनी वर्ल्ड कप ट्रॉफी बाप्पाच्या चरणी अर्पण करून आशीर्वाद घेतलाय. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनीही त्यांचं उत्साहात स्वागत केलं. वर्ल्ड कप विजयाबद्दल गणरायाचे आभार मानण्यासाठी गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी बाप्पाचं दर्शन घेतल्याची माहिती मिळते. या बातमीसोबतच ताज्या घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.